Good morning, dear students. We have started second unit. In the second unit, we have seen 2.4 an epitome of courage, chit-chat activity. मागच्या तासात आपण an epitome of courage, धैर्याचं मूर्तिमंत रूप हा धडा सुरू केला होता आणि या धड्याची चिट-चॅट ऍक्टिव्हिटी जी आहे, वर्मिंग ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपण यापूर्वीच्या तासात बघितलेली आहे. त्यानंतर आपण आज धड्याकडे वळूया. लेट्स ओपन पेज नंबर 62, पान नंबर 62 वर या. एन एपिटोम ऑफ करेज, धैर्याचं मूर्तिमंत रूप, धाडसाचं मूर्तिमंत रूप असं ज्यांची तुलना केली गेलेली आहे ते डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण या धड्याच्या माध्यमातून माहिती घेणार आहे. एक अति सुंदर असा धडा आहे. तुमच्या आमच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटून देणारा असा हा धडा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. बघा, आपण धड्याला सुरुवात करूया. पान नंबर 62 वर या. एन एपिटोम ऑफ करेज, धैर्याचं मूर्तिमंत रूप, धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or more over them our whole life through. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक अशी प्रवृत्ती असते, आपल्या बऱ्याच जणांमध्ये अशी प्रवृत्ती असते की आपण आपल्यामध्ये असणाऱ्या कमतरता, आपल्यामध्ये असणारे अपंगत्व, आपल्यामध्ये एखाद्या गोष्ट आपल्याला करायला येत नसेल, जमत नसेल, तर अशा गोष्टींना आपण पुढत बसतो. मोर म्हणजे शोक करणे. आयुष्यभर आपण दोष दुसऱ्याला देत राहतो. तू का शिकला नाहीस रे? तर माझी परिस्थिती चांगली नव्हती. तू काय खेळामध्ये जात नाहीस रे? माझा पाय दुखतो. म्हणजे आपण कुठेतरी निमित्त सांगतो. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, जो निमित्त सांगतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि नेमकं हे त्यामध्ये सांगितलंय, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सवय असते की आपल्या कमतरता आपण कुठल्या तरी अपंगत्वाच्या, कुठल्या तरी कमतरतेच्या मागे लपवण्याचा प्रयत्न करतो आणि मी कसा बरोबर आहे, मी हे करू शकत नाही कारण माझ्यामध्ये ही कमतरता, हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, अशा स्वतःमध्ये असणाऱ्या कमतरता लपवून, त्याच्या मागे लपून छपून आयुष्य यशस्वी होऊ शकत नाही. बघा, आणि म्हणूनच लेखकानं पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलंय, आपल्यापैकी बऱ्याच जणांची प्रवृत्ती असते की आपण, आपल्याकडे एखादी गोष्ट झाली नाही तर आपण दोष दुसऱ्याला देतो. यामध्ये आपल्यामध्ये असणारी कमतरता, आपल्यामध्ये असणारे डिसेबिलिटीज, अपंगत्व, यावर आयुष्य पुढत राहतो. बघा, आपण बऱ्याच वेळेला परिस्थितीला दोष देतो की माझी परिस्थिती चांगली नव्हती, आमच्या एवढे शेतकरी आहेत म्हणून मी शिकू शकलो नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, अनेक अशी मुलं आहेत जी अनाथ आहेत, अपंग आहेत, परंतु त्या परिस्थितीतून सुद्धा त्या मुलांनी यशाचा झेंडा रोवलेला आपल्याला दिसून येतो. मग आपण जर धडधाकट आहे, मग आपण कशाला पुढे बसायचं? बघा, आणि म्हणून या ठिकाणी लेखकाने पहिलेच वाक्य सांगितलंय, आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक सवय असते, विचित्र सवय असते की आपण एखाद्या गोष्टीमध्ये अपयशी झालो तर आपण त्या अपयशाचं धनीत कुठल्या तरी कमतरतेला जातो. ही आपल्यापैकी बऱ्याच जणांमध्ये प्रवृत्ती असलेली दिसून येते. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ सेंचुरी, पण या शतकातला सर्वोत्तम, या शतकातील सर्वोत्तम असा शास्त्रज्ञ म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली, ज्यांची ओळख आधी सांगितली जाते, असं डॉक्टर स्टीफन हॉकिंग डिड नॉट डू सो. ते मात्र असं काही करत नव्हते. बघा, या शतकातला एक महान शास्त्रज्ञ अशी ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर स्टीफन हॉकिंग, याला मात्र ही प्रवृत्ती नव्हती. ते कधीही स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नव्हते. आपण एखाद्या गोष्टीत अपयशी झालो तर ते दुसऱ्याला दोष देत नव्हते. आपल्या यशाला, आपल्या अपयशाला आपण स्वतः जबाबदार असतो, ही त्यांची एक धारणा होती. बघा, इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, मित्रांनो, डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे अतिशय दुर्मिळ आणि असाध्य अशा रोगाने पीडित होते. बघा,
या माणसाची ओळख, डॉक्टर स्टीफन हॉकिंग या माणसाची ओळख या शतकातला सर्वोत्तम असा शास्त्रज्ञ होते म्हणून केली जाते. जगात आजही या शास्त्रज्ञाला या शतकातला सर्वोत्तम शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, या माणसाला अतिशय असाध्य अशा रोगाने पछाडलेलं होतं, जो रोग कधीही बरा होऊ शकत नाही. अशा रोगाने पछाडलेला, अतिशय दुर्मिळ रोगाने पछाडलेला हा शास्त्रज्ञ होता. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड. पण शारीरिक अपंगत्व असताना सुद्धा या माणसाने नाउमेद होता, जिद्द न हारता आपलं संशोधन चालू ठेवलं. आणि म्हणून तर कुछ किए बिना जीवी जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. उगाच कोण कोणाला जय जयकार करत नसतं मित्रांनो. जगातील सगळ्या शास्त्रज्ञांच्या मध्ये या शतकातला सर्वोत्तम शास्त्रज्ञ होणं म्हणजे हे आयला गेल्याचं काम नाही आहे. किती जिद्द असायला लागेल बघा. आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्यामध्ये जिद्द होती. एका दुर्मिळ भयानक अशा रोगाने पछाडलेला असताना सुद्धा या माणसाने जिद्द न सोडता आपलं संशोधन चालू ठेवलं. आणि अखिल विज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मध्ये आपण एक सर्वोत्तम आहात हे जगात दाखवून दिलं. बघा, ही कंटिन्यूज रिसर्च अनडाउटेड. आणि नाउमेद होता या माणसाने आपलं संशोधन चालू ठेवलं. ही एक्झाम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग सर्कमस्टन्सेस. आणि या माणसाने जे धाडस आपल्या आयुष्यामध्ये दाखवलं, या माणसाने जीवन जगण्याचा जो जज्बा दाखवला मित्रांनो, तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अनुकरणीय आहे. अनडाउटेड सगळ्यांना अनुकरणीय आहे. नाउमेद न होता या माणसानं जी जिद्द दाखवली, या माणसाने जे न थकता अव्याहतपणे कष्ट घेतले, ते तुम्हाला आम्हाला निश्चितपणे प्रेरणा देणार आहे. आपण कुठलं तरी कारण सांगून आपल्या आळशीपणाला आपण लपवत असतो. पण या माणसानं शारीरिक अपंगत्व असताना सुद्धा न थांबता अहोरात्र अभ्यास केला, अहोरात्र कष्ट केले, अहोरात्र संशोधन केलं. आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून आपला एक ठसा या जगामध्ये उमटवला. बघा, एक्झॅक्टली 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942 रोजी अगदी गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यूच्या 300 वर्षांनंतर, बघा, गॅलिलिओ हा सुद्धा एक अवकाश संशोधनातील 300 वर्षापूर्वी कार्यरत असणारा एक महान शास्त्रज्ञ होता. या गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 रोजी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ऑक्सफर्ड, लंडन या ठिकाणी जन्म झाला. बघा, Little did his parents know that one day their little boy would be held as one of the greatest scientists of the century. आणि हा स्टीफन लहान असताना त्यांच्या आईवडिलांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की आपला हा छोटासा लहान असणारा मुलगा एके दिवशी एवढा मोठा शास्त्रज्ञ होणार आहे, याची पुसटशी सुद्धा कल्पना त्या आईवडिलांना नव्हती. आपला हा स्टीफन एक दिवशी विश्वातला, एक जगातला एवढा मोठा शास्त्रज्ञ म्हणून नाव कमवेल, याची पुसटशी सुद्धा कल्पना त्या आईवडिलांना नव्हती. बघा, neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. आणि या स्टीफनचं मन या विश्वामध्ये, या अवकाशामध्ये एखाद्या प्रकाशाच्या किरणासारखं भरारी घेईल अशी पुसटची सुद्धा कल्पना कोणाला नव्हती. कोणी सुद्धा कल्पना केली नसती की हा अपंग असणारा मुलगा एवढं मोठं संशोधन करू शकेल. बघा, more importantly, none could predict that he would be the very epitome of courage. आणि लहानपणी अपंग असणारा हा मुलगा लहानपणी खेळत असताना या मुलाकडे बघून कुणालाही वाटत नव्हतं की हा मुलगा एके दिवशी एवढा मोठा शास्त्रज्ञ होऊ शकेल.
अशी पुसटची सुद्धा कल्पना या शास्त्रज्ञाच्या अवतीभोवती वावरणाऱ्या कुठल्याही माणसाला नव्हती. ना त्या सवंगड्याला होती, ना आईवडिलांना होती, ना नातलगांना होती. कुणाला सुद्धा असं वाटलं नव्हतं की हा स्टीफन एके दिवशी एवढं मोठं नाव कमवेल, या विश्वातला सगळ्यात महान शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान हा मिळवेल, याची पुसटशी सुद्धा कल्पना कुणाला सुद्धा नव्हती. बघा, करेज इज अ वंडरफुल थिंग. मित्रांनो, धाडस ही या विश्वातली एक अद्भुत गोष्ट आहे. धाडस जर नसेल तर आयुष्यामध्ये माणूस कुठलीच गोष्ट करू शकत नाही. लक्षात घ्या, एखादी भली मोठी बस आहे, परंतु त्या बसला चालवायला जर ड्रायव्हरच खंबीर मनाचा नसेल तर ती बस पुढे जाऊच शकणार नाही. तसं तुमचं आमचं आयुष्यामध्ये जे मन आहे ते जर खंबीर नसेल, धाडसी नसेल, तर आपला ध्येयरूपी ही बस पुढे जाणार नाही. लक्षात घ्या, ही आपली ध्येयरूपी बस भरपूर ताकदवान आहे, पण याला चालवण्याचं काम करणारा जो ड्रायव्हर आहे, म्हणजे आपलं जे मन आहे, ते मन खूप धाडसी लागतं, खंबीर लागतं, तरच या देहाकडून चांगली कामं करून घेता येऊ शकतात. म्हणून आयुष्यामध्ये धाडस करणं खूप महत्वाचं आहे. थोड्याशा अपयशानं न हार मानता अव्याहतपणे कष्ट करण्याची ज्याची तयारी असते मित्रांनो, तोच या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणं जर आपल्याला बघितली तर लक्षात येईल की ते शास्त्रज्ञ हजार प्रयोग चुकायचे, पण 1001व्या वेळी ते यशस्वी व्हायचे. तुम्ही आम्ही प्रयत्न करतो, पण कसं, आपले प्रयत्न म्हणजे गाजराची मुंगी वाजली तर मोडून खाली, अशी आपली अवस्था असते. म्हणजे आपण 1-2 प्रयत्न करतो आणि मनाने जमणार, पुन्हा आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा सोडतो. लक्षात घ्या, पण हे शास्त्रज्ञ उगाच महान होत नसतात. कोणी कुणाला उगाच महान म्हणत नसतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कुछ किए बिना यूं ही जय जयकार नाही होती. तशा प्रकारचं कर्तृत्व, त्या प्रकारचं धाडस आपल्यामध्ये असावं लागतं. आणि नेमकं या ठिकाणी तेच सांगितलंय की धाडस ही या विश्वातली अद्भुत गोष्ट आहे. या विश्वातली अद्भुत गोष्ट आहे. बघा, courage is a wonderful thing. It is the quality which makes people not lose heart when faced with great calamity. धाडस हे माणसामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतं. ज्या ज्यावेळी माणसाला संकट येतात, त्या संकटामध्ये हार मानायची नाही, त्या संकटावर मात करायची, ही प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थाने धाडस करत असतं. जो मनुष्य धाडसी असतो तो मनुष्य पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. आपण बऱ्याच वेळेला अशी बरीच मुलं बघितलेली आहेत जे आई वडिलांची भयंकर असणारी प्रॉपर्टी शून्यावर आणून ठेवतात, आणि आपण अशी मुलं बघितलेली आहेत की अगदी शून्यातून विश्व निर्माण करतात. ध्रुवभाई अंबानीचं उदाहरण आपल्याला घेता येईल. एक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा माणूस, आणि आज एवढा मोठा रिलायन्स उद्योग समूहाचा विस्तार जर आपण बघितला तर त्या माणसाची दूरदृष्टी, कष्ट करण्याची ताकद किती असली पाहिजे, हिंमत किती असली पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. अशा अनेक उदाहरणे या विश्वामध्ये आपल्याला दिसून येतील की ज्या माणसाने शून्यातून सुरुवात केली आणि आयुष्य कसं जगावं हे दाखवून दिलं. बघा, अमिताभ बच्चन सारखा एखादा युवक ज्याचा आवाज चांगला नाही म्हणून रेडिओवर ज्याला हकलून लावण्यात आलं, त्याच युवकानं दाखवून दिलं की या शतकाचा तो एक महान अभिनेता आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की धाडस हे खूप महत्वाचं आहे. आणि नेमकं हेच झालं स्टीफन हॉकिंगच्या बाबतीत. बघा, या माणसानं आयुष्यभर धाडसानं काम केलं, न थांबता अव्याहतपणे कष्ट करण्याची तयारी ठेवली. बघा, करेज इज अ वंडरफुल थिंग. धाडस ही खूप अद्भुत गोष्ट आहे. ही माणसामध्ये असणारा असा गुणधर्म आहे, धाडस म्हणजे असा गुणधर्म आहे जो माणसाला किती मोठं संकट येऊ दे, त्या संकटामध्ये हार मानायची नाही, असं मनाला प्रेरणा देणारं हे धाडस आहे. बघा, इट वुड नॉट बी एक्झॅजरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल जर आपण असं म्हणलं की कॉस्मॉलॉजी म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे, अवकाशगंगा,
ग्रह, तारे, पृथ्वी या सगळ्या संदर्भातला जो अभ्यास असतो त्याला कॉस्मॉलॉजी, एक विज्ञानाची एक शाखा आहे कॉस्मॉलॉजी. त्या कॉस्मॉलॉजी मधला लिव्हिंग लिजेंड सगळ्यात महान शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची जर आपण तुलना केली तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण या माणसाने खरोखर कॉस्मॉलॉजी मध्ये तेवढं काम करून ठेवलेलं आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, अशा अनेक प्रश्नांबाबत जे तुम्हाला आम्हाला आजही कोडं पडतं त्या कोड्याबाबत या माणसाचं आयुष्यभर संशोधन केलं. आणि या कॉस्मॉलॉजी क्षेत्रातलं एक प्रचंड मोठं नाव म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जर आपण नाव घेतलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आणि या माणसाला खरं तर धाडस आणि आशावादाचं मूर्तिमंत रूप म्हणावं लागेल मित्रांनो. कारण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची व्हिडिओज तुम्ही बातम्यांमधून किंवा युट्यूब मधून कधी बघितले असेल तर खुर्चीला खिळलेला एक माणूस ज्याला स्वतःच्या मर्जीनं तरी स्वतःचं बोट सुद्धा हलवता येत नाही हो, तो माणूस अखंड विश्वाच्या निर्मिती सिद्धांत मांडतो. म्हणजे किती प्रचंड एक आशावाद त्या माणसाकडे असला पाहिजे, किती प्रचंड धाडस त्या माणसाकडे असलं पाहिजे याची आपण कल्पना केलेली बरी. बघा, एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू व्हीलचेअर. खरं तर या डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं संपूर्ण शरीर एका खुर्चीला बांधलं गेलं होतं. बघा, थँक्स टू क्रुएल क्विक ऑफ फेट. खरं तर हा नशिबाचा उलटा फासा त्यांच्यावर पडलेला होता. त्यांना अपंगत्व आलेलं होतं, पण या माणसाने कधी आपल्या अपंगत्वाचा भाव केला नाही. आपण आता तुमच्यापैकी बरेच जण एखाद्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले, पालकांनी रिपोर्ट कार्ड बघितलं तर मुळमुळ रडत पालकांना म्हणता परीक्षेच्या वेळेला मी आजारी पडलो होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपलं अपयश लपवण्याची सवय असते. आपण फक्त कारण देतो, पण या माणसानं आयुष्यात कधी कारण दिलं नाही मित्रांनो, कधीही कारण दिलं नाही. नशिबाचा हा उलटा फासा पडला, अपंगत्व आलं, पण कधी त्या माणसानं आपल्या अपंगत्वाचा भाव केला नाही. बघा, his whole body is bound to nature thanks to cruel quirk of fate, yet he is one of the greatest scientists of century. आणि म्हणूनच या माणसाची ओळख या शतकातला एक महान शास्त्रज्ञ म्हणून अशी केली जाते. नेमकं या डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं बालपण कसं होतं, त्या बालपणामध्ये त्यांनी कशा प्रकारच्या खोड्या केल्या आणि नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल होत गेले ते आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू व्हेरी मच.